दोन देशांमधलं युद्ध जेव्हा पेटतं तेव्हा त्याचा धूर हा 7 समुद्रापार असलेल्या सामान्य माणसाच्या किचनपर्यंत पोहोचतो याचा प्रत्यय आता येऊ लागलाय। अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामधला संघर्षाचा थेट फटका बसलेला आहे तो महाराष्ट्रातल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि विशेषतः मिठाईचा आत्मा समजल्या जाणाऱ्या खवा उद्योगाला। पाहूयात। जागतिक तणावामुळे इंधन पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे। एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हॉटेल आणि त्याचबरोबर इतर व्यावसायिक केंद्रांना आता पुन्हा एकदा चुलीकडे वळावं लागले। पण तिथेही संकट पाठ सोडायला तयार नाहीये। गॅस मिळत नाही म्हणून लाकडांची मागणी वाढली आणि पाहता पाहता लाकडाचे दर गगनाला भिडले। त्यामुळे आता या युद्धाचा खवा व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय। गॅस मिळत नाही, लाकडं सुद्धा मिळत नाहीये आणि त्यामुळे व्यवसाय चालवायचा कसा असा प्रश्न त्यांना पडलाय। त्या लाकडीचा तोटा झालाय, त्याच्यामुळे ना सगळे बाजार वाढत चाललंय। आता हे बाजार वाढले तर मिठाईचा रेट वाढवायला लागेल। मिठाईचा रेट वाढला का परत गिरायकांचा त्रास होणार आहे। गिरायकांना घेता येणार नाही एवढं महागाचं, तेच प्रॉब्लेम त्रास चाललाय देशाच्या टंचाईमुळे। आपण गॅस टंचाईमुळे तुमच्या व्यवसायावरती परिणाम झाला, परिणाम आता लाकडाच्या किमती किती वाढल्या? 10%, 10-12% रेट वाढले। सध्या परिस्थिती लई वाईट चालली। आता गॅस मिळत नाही, गॅस लई वाटचं नाही, गॅस मिळत नाही आणि लाकडाचे पण रेट लई वाढलेले। पण गॅसमुळे काय पेड आपण लवकर बनवतो आणि ते आता लाकडामुळे लई धूर होतोय, धूरमुळे त्रास आहे आणि गॅस टाइमवर भेटत नाही आणि लाकडाचे रेट खूप महाग झालेले। आपण जे प्रोडक्ट तयार करतो लाकडापासून तयार करतो, गॅसपासून तयार करतो, गॅस भेटत नाही आणि लाकड पण महाग झालेले। किती टक्क्यांनी किमती वाढल्या? आता 5 रुपयांनी ही म्हणजे वाढलं आपलं लाकड, 5 रुपयांनी। म्हणजे पहिलं कमी होतं, आता सध्या वाढत चाललंय। स्टॉक नाही आहे लाकडाचं, मग भेटत पण नाही टाइमवर। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, घारगाव हा भाग खवा निर्मितीचं मुख्य केंद्र। इथल्या शेकडो कुटुंबाचा निर्वाह हा दुग्धजन्य पदार्थांवर अवलंबून आहे। मात्र इंधनाच्या या टंचाईमुळे इथल्या व्यावसायिकांचं गणितच कोलमडलंय। दुप्पट भावानं लाकूड विकत घ्यावं लागतं आणि खव्यासाठी दूध आटवावं लागते। मात्र आता ते सुद्धा परवडण्यापलीकडे गेलंय। गैस नहीं मिल रहा है, गैस नहीं मिल रहा है, गैस महंगा है। नाश्ता पानी कुछ बना नहीं सकते, थोड़ा बहुत है वो लकड़ी के ऊपर करते हैं, लकड़ी भी नहीं मिल रही है, धंधा पूरा ठप है। मिठाई क्या अभी हालचाल? क्या है, थोड़ा बहुत लकड़ी मिलता है उसका करते हैं, बाकी क्या है अभी ठीक है। पाव किलो, आधा किलो, 2 किलो बन गया तो बन गया, इतना धूप में। ग्राहक आते हैं? ग्राहक कुछ तो पूरा माहौल ही ठंडा है। नाश्ता पानी कुछ है नहीं, वड़ा पाव समोसा भजी कुछ करते ही नहीं, ढोकला पोकला तो कहाँ से होगा। खवा महागल्यामुळे याचा परिणाम आता पेढे, बर्फी आणि इतर मिठाईंवर सुद्धा होणार आहे। इंधनाची ही टंचाई अशीच राहिली तर पारंपरिक मिठाई उद्योग मोठ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे। आखाती देशात जरी युद्ध सुरू असलं तरी त्याची झळ मात्र पुणे जिल्ह्याच्या या ग्रामीण भागातल्या चुलींना बसते। आता सरकार या इंधन टंचाईवर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। हेमंत चापुडे, झी 24 तास, पुणे।